नमस्कार। आज आपण आतमध्ये जाळीदार वरून सॉफ्ट अशी गोल कांदा भजी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी कांदा भजी बनवण्यासाठी काही साहित्य काढून घेतलं आहे। 100 ग्रॅम बेसन घेतलं आहे। वाटीने मोजलं तर हे 2 वाटी बेसन आहे आणि 2 मोठे कांदे असे बारीक कापून घेतले आहे। हे 1 वाटी आहे आणि हे बाकी सगळे साहित्य बॅटर तयार करताना दाखवते। तर बॅटर बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन घ्यायचं, त्यानंतर अर्धा चमचा ओवा घ्यायचा। ओवा नेहमी असा हातावर घासून घालायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। अर्धा चमचा जिरं घ्यायचं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्या। 1 इंच अद्रक किसून घालायचं। थोडी हळद घालायची, हळद कमीच घालायची। त्यानंतर हा बारीक कापलेला कांदा घ्यायचा। 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक बारीक कापून घेतले आहे। त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ नंतर घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की बेसन भिजवून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालून बेसन भिजवून घ्या। हे कांदा भजीचं बॅटर बनवलं की लगेच भजी बनवून घ्यायचे, कारण कांदा पाणी सोडते तर बॅटर पातळ पातळ होत जाते आणि मग आपल्याला वरून पुन्हा पुन्हा बेसन घालावं लागणार आणि मग ते कांदा भजी वाटणारच नाही, बेसन भजीच होणार। त्यामुळे बॅटर तयार केल्यावर लगेच भजी बनवून घ्यायची। त्यानंतर आता यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ सुद्धा यात व्यवस्थित मिक्स करून घ्या। बेसन मी भिजवून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे गरम तेल घालायचं। तेल खूप गरम आहे, त्यामुळे असं चमच्याने मिक्स करून घ्या। आणि आता यात मी थोडा चिमूटभर सोडा घालते। ज्या भजीमध्ये आपण सोडा घालतो ती भजी आतमध्ये सॉफ्ट होतात आणि ज्या भज्यांमध्ये आपण सोडा घालत नाही ती भजी क्रिस्पी होतात। आज आपण मऊ जाळीदार गोल कांदा भजी बनवणार आहोत, म्हणून थोडा सोडा घातला। आता आपण याची लगेच भजी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं होतं। तेल तापलेलं आहे। आता थोडं थोडं बेसन घेऊन अशी गोल भजी बनवून घ्यायची। भजी तळण्यासाठी तेल मीडियम तापलेलं असलं पाहिजे। खूप जास्त कडक गरम तेलात जर भजी तळली तर भजी लगेच तळल्या जाते, त्याला डार्क रंग येतो, पण ती आतमध्ये कच्चीच असते। त्यामुळे तेल मीडियमच तापवून घ्यायचं। भजी तळताना त्याला ब्राऊन रंग हळूहळू यायला पाहिजे। मीडियम फ्लेमवरच सगळी भजी तळून घ्यायची। 3-4 मिनिटं लागतात भजी तळायला। बघा, छान एकसारख्या रंगावर भजी तळल्या गेली आहे। आता काढून घेऊया। याच प्रकारे सगळी भजी तळून घ्यायची। सगळी भजी मी तळून घेतली। आता भजीसोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊयात। मिरच्या तळताना त्याला मधातून कट द्यायच्या आणि मिरच्या अशा झाऱ्याने दाबून तळून घ्यायच्या, म्हणजे मग मिरची तळताना उडत नाही। तर काही भजी मी इथे तळून घेतली आहे, मिरची सुद्धा तळून घेतली आहे। बघा, भज्यांना आतमध्ये छान जाडी पडली, सॉफ्ट झाले आहेत। आता आपण हे भजीसोबत खाण्यासाठी कोथिंबीर, पुदिना आणि दह्याची चटणी बनवून घेऊया। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घ्यायची, अर्धी वाटी पुदिना घ्यायचा, यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक घ्यायचं, अर्धा चमचा जिरंपूड घालायचं, पाव चमचा काळं मीठ, अर्धा लिंबू पिळून घालायचं, यामुळे चटणीला छान हिरवा रंग येतो। त्यानंतर पाव वाटी दही घालायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। हे वाटताना तुम्ही यात 1-2 चमचे पाणी घालू शकता। चटणी मी बनवून घेतली। हे गरम गरम भजी ह्या चटणीसोबत खूप छान लागतात। चटणी सुद्धा तयार आहे, गरम गरम भजी तयार आहेत। ह्या चटणीसोबत ही गोल कांदा भजी खूप छान लागतात। ही गोल कांदा भजी तुम्ही जेवताना कढीमध्ये बुडवून खाऊ शकता किंवा तसेच नाश्त्याला बनवायचे असेल तर अशी चटणी बनवा। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।